तर नक्कीच इथून पुढे कोणाची गय केली जाणार नाहीये. पॅनल्टी टू पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायची आहे आणि त्याची जिम्मेदारी कर्णधाराने घ्यायची आहे. सर्व टीम्सना हा माझा आवाज असेल. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. पहिलं षटक, पहिलाच बॉल. ड्राईव्ह करतोय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला. दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात. दैवत मात्रे पाहतोय स्टायलिश मध्ये. आज मात्र लॉंग ऑफ मध्ये उभे आहेत. हँडसम बॉय, खूप चांगली पर्सनॅलिटी आहे. मात्र जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळतात तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी असते. तर गिरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पॉईंटच्या वरून खेळ आहे. दोन क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचतील का नाही आहे. मात्र तोपर्यंत चेंडू डीपिश कव्हरला जातोय. सीमा पलीकडे चौकार. तर सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला. सचिन गोवारी आणि निलेश म्हात्रे हे दोन फलंदाज पाहतोय मैदानावरती. यावेळेस ऑफ ड्राय करायचा होता. चेंडू फर्स्ट स्लिपला जातोय. डायरेक्ट हिट आणि तोपर्यंत एकच धाव. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय सचिन गोवारीला स्ट्राईकवरती. यावेळेस फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. आउटफील्ड फास्ट आणि पाहता पाहता चेंडू सीमारेच्या पलीकडे. रिवाज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे जातोय. चेंडू जातोय या डीप दरम्यानच्या बाजूने सीमा पलीकडे. लागोपाठच्या चेंडूवरती दुसरा चौकार. राजू पाटील आला.
यावेळेस अक्रॉस दी लाईन करण्याचा प्रयत्न होता. तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मी सर्वांना विनंती करेन की खेळाडू कक्षामध्ये कोणी बसायचं नाही, फक्त खेळाडू आढळले पाहिजे अशी आयोजकांची सक्त सूचना आहे, ताकीद आहे. त्यामुळे आपण त्या निर्णयाचं स्वागत करूया. चेंडू जातो या लॉंग ऑनला, तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी पाहायला मिळतं. SP वॉरियर्स विपक्ष रवी किलन 11 या दोन संघामध्ये. तर धावसंख्या पाहिली तर धावपळकावरती अद्याप 16 धाबा आहेत. इथून मात्र दुसरं षटक मार्गाचं पाहायला मिळतोय. इथून धाव आली व पहिल्या षटकात किती आले आणि यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त होतात. फलंदाज बाद आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय, तो मात्र रवी किरण 11 टीमला. जे तर दैवत मात्रेला मात्र पहिली सफलता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी कलर LED TV या ठिकाणी आली आहे. तर पाहायला मिळतोय आपल्याला तर निश्चित आमचे सचिन टिके खारघरचे यांच्याकडून ती TV या ठिकाणी देण्यात आले. त्या मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय. पाहतोय आपण पॅटी पॅक अशी TV आपल्याला पाहायला मिळतोय. या मंचावरती कोण खेळाडू असेल या KGN मधला त्याच्यासाठी मात्र आणि त्याचबरोबर महेश चिपलेकर यांच्याकडून 2 कूलर सुद्धा आम्हाला आलेले, त्यांचं सुद्धा आम्ही सतिशय आभार मानतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाहतोय आदित्य वॉटर सप्लाय यांच्याकडून किशोर गोवार यांच्याकडून पाणी सुपूर्द केलंय, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर ब्युटिफुल ट्रॉफ्याज आमच्या मंचासमोर आहेत ते सन्माननीय अतुलजी पाटील यांच्याकडून देण्यात आल्यात. ते नंतर लिहून द्या आपल्याला. नंतर यावेळेस झेल सुटला जातोय, चेंडू जातोय या सीमा पलीकडे साइड स्क्रीन समोर आणि आलाय चौकार.
खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आले 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 7च धावा आल्यात. गुड बॉलिंग दैवतने. मात्र आता एक फलंदाज गमावला या षटकामध्ये, त्यामुळे 2 षटकामध्ये 21 धावा धापडकावरती पाहायला मिळाल्यात आपल्याला. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. तिसरं षटक राजेश गोवारीला पाहतोय. तिसरं षटक घेऊन आलं आपल्या टीमच्या वतीने. सामना मात्र SP वॉरियर्स एकीकडे असेल गिरीश चिमणेचा संघ, तर त्याला फाईट करतोय तो मात्र रवी किरण 11 सचिन गोवारीचा हा संघ. दोन्ही संघनायक. पहिलाच बॉल खूप वेळ घेतला. चेंडू जातोय डीप फाईन लेगला. आउटफील्ड पास आहे आणि आलाय तो पहिल्याच बॉलवरती चौकार. तर या दरम्यान सन्माननीय अर्जुन भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा चेंडू डीप फाईन लेगला जातोय. आत्ता मात्र क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन दिले जाते त्या ठिकाणी. तर DD सँड पब्लिक क्युबिक सप्लायरचे प्रॉपरेटर आहेत सन्माननीय अर्जुन भगत यांचं आगमन झालं. त्याचबरोबर पाहतोय ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये TV मॅन ऑफ द सिरीजसाठी दिले ते आमचे कारगरचे सन्माननीय सचिन टिके साहेब यांचं मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आता मात्र पाहतोय धावची जी संधी होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मग तोपर्यंत वेगाने थ्रोपैकी केली आणि तो एकच धाव पाहायला मिळतो आपल्याला. धापडकावरती एकूण टोटल धावसंख्या 27 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला खेळला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी पाहतोय, पण चौकार आल्यानंतर मात्र लगेचच कमबॅक करतोय. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळायचा होता. लिडिंग एज फलंदाज बाद होतोय. गिरीश चिमणेने मात्र ST रक्षकाची भूमिका साकारत असताना चांगला झेल टिपलाय आणि एतून मात्र लागलाय तो दुसरा धक्का. एक सरताना नाव तुझं ओठान नाही
दुसरं षटक फेकलं होतं फक्त 7 धावेचं. त्याला एकदा मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं या मैदानावरती. चौथं षटक घेऊन 2 फलंदाज पाहतोय. मयूर चिमणे मैदानावरती आणि त्याचबरोबर गुणवंत गोवारी एक चौकाराच्या मदतीने खेळतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हरला अलॉंग द कार्पेट. दुसरे धावेचा कॉल दिलाय आणि हा कॉल मात्र थोडंसं घातक ठरला असता. जर थ्रोपैकी ऑन दी स्टंप आली असती तर थोडीशी घातक ठरली असती. मात्र तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या त्या धावपळकावरती. तिसरा सामना SP वॉरियर्स विपक्ष रवी किरण 11. याच्यानंतर सामना असेल केविन ब्लास्टर विपक्ष स्वराज 11. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण हे सत्र संपल्यानंतर टॉससाठी यायचे. दोन्ही संघ एकच धाव मिळेल. नायकांना या विनंती चेंडूवरती असेल एकूण की धावसंख्या आपण पुढे सरकताना हे पाहतो. सत्र संपल्यानंतर टॉस 31 धाबा. तिसरे षटक मार्गस्थ असताना 31 धाबा धावपळकावरती झाल्यात. पुन्हा एकदा लिडिंग ए चेंडू मात्र पाठीमागे गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण विकास मात्रे होते त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत एकच धाव. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. दैवत मात्रे गोलंदाजी करत असताना एक रायझिंग स्टार आहे खेळाडू, एक उदयोन्मुख खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला मैदानावरती. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. टॉस हरल्यानंतर मात्र SP वॉरियर्स संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मैदानावरती. खूप वेळ मिळाला. चेंडूला मात्र पुल करायचं होतं. चेंडू जात आहे सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मैदानावरती. खूप वेळ मिळाला. चेंडूला मात्र पुल करायचं होतं. चेंडू जात आहे सीमा पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटम पॅड मधून जातोय आणि याच दरम्यान पाहिलं तर आणखी डॉट आणि इथून मात्र षटकाची सांगता झाली आहे. षटक समाप्त होत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली दैवत मात्रेच्या गोलंदाजीमधून. पहिल्या षटकात त्यांनी दिल्या 7 धाबा आणि आता मात्र 8 धाबा दिल्या. गुड बॉलिंग 2 षटकांचं त्याचं मात्र स्पेल या ठिकाणी समाप्त होतोय. 15 धाबा दिल्या 2 षटकामध्ये. एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर धावपळकावरती 36 धाबा. डीजे राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस. होती चर्चा गावागावात.
तर नवीन गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रथमेश म्हात्रे. चौथं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने. युवा गोलंदाज. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. ड्राईव्ह करतो ऑन साईडला. एकच जांभळ आहे, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आज मात्र पाहिलं तर सुरेख गोलंदाजी. पहिला सामना खेळत असताना SP वॉरियर्स विपक्ष रवी किरण 11 या दोन संघामध्ये ज्या धाबांची गरज होती, मात्र त्याच्या कॅप्टनने सांगितलं की एक फाटिंग स्कोर उभा करू, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉल. इम्प्रेस केलाय. तर निश्चितच गुणवंताचा विचार केला. चांगला फलंदाज आहे. गतवर्षी मात्र इम्पामध्ये होता. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र पाहिजे तसा पडका बॅटमधून आला नाही आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच जाव. यावेळेस मात्र फडका चांगला होता. जवळपास कोणी क्षेत्ररक्षकांनी एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा धावपळकावरती सहजरित्या अंकित केली जातोय. परत स्वराज 11. तर चला केविन ब्लास्टर संघाचा कॅप्टन यायचा आहे. स्वराज 11चा कॅप्टन आलाय. तर खेळाडू कक्षामध्ये कोणी बसू नका. पहा, सुरुवातीला सूचना दिल्या होत्या आम्ही, कोणी खेळायचं नाही आहे. तिथून खेळाडू कक्षामध्ये कोणी राहू नका. वाईडचा बॉल. गोलंदाज पाहतोय दिशेपासून थोडासा भरकटला होता प्रथमेश. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक घेण्याच्या अगोदर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार. हो हो, व्हाट अ बॉल. मॅजिक बॉल. अतिशय चांगला. सचिन टिके यांचं स्वागत करायचंय. सचिन टिके साहेब यांचं स्वागत. कॅमेरामॅन. तर कॅमेरामॅन आपण या ठिकाणी पहा, सन्माननीय सचिनजी टिके साहेब एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळतात आपल्याला, ज्यांनी आमच्या या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान केलंय. मॅन ऑफ द सिरीज साठी एक LED कलर TV देण्यात आली आहे. त्यांचा सन्मान केला जातोय सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते. तर दुसरे मान्यवर अर्जुन भगत यांचं स्वागत सचिन गोवारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. उपस्थित मान्यवर अर्जुन भगत पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि
एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे अर्जुन भगत यांना सचिन गोवारी यांच्या शुभ हस्ते. दरम्यान दोन संघनायक केविन ब्लास्टर आणि स्वराज 11 यांच्या संघनायकाला विनंती नाणेफेकीसाठी त्वरित द्यायचंय. लाईव्ह मास्टर कॅमेरामॅन बांबू आडवते त्याला लाईव्ह वाल्याला दिसतंय तिकडनं बघ राईट साईडच्या कॅमेऱ्यात बघ बांबू आहे ना आडवा तो. पाणी घेऊन जायचं मैदानात. अतुल म्हात्रे दरम्यान नाणेफेकीचा कॉल मी उपस्थित मान्यवर सचिन टिके साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायचे. केविन ब्लास्टर चे संघनायक आणि स्वराज 11 चे संघनायक परेश म्हात्रे सागर पाटील यांच्यामध्ये होणार हा पुढचा सामना. तर या मान्यवर दरम्यान सचिनजी टिक्के साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. स्वराज 11 चे संघनायक परेश म्हात्रे आणि केविन ब्लास्टरचे संघनायक सागर पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि काटा आला यावेळेस म्हणजे परेश म्हात्रे यावेळेस नाणेफेकी जिंकतोय. तर आपला निर्णय काय असणार? क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखू शकाल तुम्ही आपल्या विपक्ष संघाला? 40 ते 45. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान ठेवलंय. आणि तुमचा समोरच्या संघामध्ये एखादा प्लेअर ज्याला तुम्ही रोखण्याचा जास्त प्रयत्न करला असा टार्गेट खेळाडू ज्याला म्हणलं जातं तो कोण असेल? स्वतः कर्णधार सागरपडे. तर नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी आपल्या वाटेला आली सागर पाटील. तर किती धावांची मजल आपण माराल? 50+ पूर्ण करू आम्ही. 50+. तर तुमच्या समोर असलेला जो फलंदाज आहे त्याच्यामध्ये गोलंदाज निकू जो रायझिंग स्टार म्हणून जय हनुमान कामोटे संघाकडून सलामीला गोलंदाजी करतो त्या गोलंदाजाच्या समोर खेळत असताना आपली सलामीची जोडी किंवा काय यंत्रणा असेल त्याच्या विरुद्ध खेळताना? आमचे सलामीवर असतील केदार आणि निकेश भगत. धन्यवाद. तर ओव्हर टू जगदीश पाटील साहेब. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. येथून मात्र केविन ब्लास्टर विपक्ष स्वराज 11. मात्र स्वराज 11 संघाला कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल कारण पहिली लढत त्याने गमावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई असेल परेश म्हात्रेसाठी. तर 45 धाबा कुठल्या 46 धाबांची गरज असेल. 46 टू विन. दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण SP वॉरियर्स या संघाला 46 धाबांची गरज आहे. चला खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील नाहीतर 2 धाबांची पेनल्टी. हा आता पॅकर रवी किरण यांना विनंती आहे की आपण वरती बसण्यासाठी यायचं. आता तुमची ती रजा संपली. कंपल्सरी या ठिकाणी नियम आपण फॉलो करायचे आहेत नाहीतर तुम्हाला पेनल्टी 200% आहे. धन्यवाद. सर्वांनी नियम फॉलो करा. वारंवार सांगायला नको कारण इथूनच तुमच्या क्रिकेटच्या शिस्तीची सुरुवात होणार आहे. ओव्हर टू जगदीश पाटील. तर निश्चितच सुशांतजी पाहिलं तर क्रिकेटमध्ये शिस्त पाहिजे. जर शिस्त नसेल तर बरोबर क्रिकेट खेळत जात नाही आहे. या अनुषंगाने मात्र
शिस्तीचं पालन सुद्धा करायला पाहिजे. सर्वांसाठी स्पर्धा ही KGN धमाका म्हटलं तर कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी सर्वात शिस्तप्रिय म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आहे स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी अर्थातच 12.5% जनक प्रणिते ज्याने आपल्याला 12.5% मिळवून दिला ते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी पाहायला मिळतो आपल्याला. आणि त्या क्रीडानगरीत मात्र एक KGN धमाका. यावेळेस पहा चेंडू कुठे फेकला, चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाज पाहतोय अनिकेत चिपलेकरला आणि त्याचबरोबर स्वतः संगणक गिरीश चिमणे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आले. 46 धावांची गरज आहे SP वॉरियर्स या टीमला. वॉरियर्स म्हटले की योद्धा आणि योद्धा मात्र कशा प्रकारे डिफेन्स करतील या धाबा हे पाहिलं जाईल. दुसरीकडे 11 आहे म्हणजे 11 खेळाडू आहेत त्याच्याकडे रवी किरण 11 सचिन गोवारे ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा. यावेळेस फटका चांगला आहे कॉपी बुक स्टाईलने. चेंडू बराच वेळ हवेत होता स्वीपर कव्हरला आउटफील्ड फास्ट आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे जातोय. पहिलाच दमदार चौकार. तर पहिला बॉल वाईट होता त्याच्यानंतर या चेंडूवरती आलाय तो चौकार. गोलंदाज पाहतोय आपण रोहित भेंडेला. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय असं वाटलंय की प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून जाते की काय. एवढा बाहेरचा चेंडू फेकलाय त्यामुळे पंच येथे खूण करतात. 1 धाव अवांतर स्वरूपाने मिळते ती या टीमला संघाला. तर गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अनिकेत यावेळेस स्वीप करायचा होता प्रयत्न फसला झेल हवेत आणि अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. रोन मात्रे होते शॉर्ट लेगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का मिळतोय तो SP वॉरियर्स या टीमला. तर फलंदाज नवीन फलंदाज ऋतिक गोवारे मैदानामध्ये जातोय. 2 संघनायक यावेळेस बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 संघामध्ये लढत चालली आहे. तर डॉट चेंडू फेकला गेलाय. अद्यापर्यंत पाहिलं तर रोहित भेंडेला एक यश मिळालंय मात्र 2 चेंडू त्याने खराब फेकले होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल रोहितला. फुलेंचा चेंडू कर्पूस समाचार घेऊन जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा गाठतोय चौकार गिरीश चिमणेच्या बॅटमधून.
मान्यवर अविनाश पाटील यांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे, कारण आपल्यासाठी इथेशी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. तर आमचे राकेश सुर्दे यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. यावेळेस ऑफ ड्राय करायचा होता, चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला. गुड फिल्डिंग. तर 46 धावांचं टार्गेट आहे. गिरीश चिमणे चांगला खेळ करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय मगाशी. पुन्हा एकदा चांगला फटका. गुड फिल्डिंग. बॅकफूट पॉइंटला पाहतोय सचिन पाटील होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि याच दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात एक विकेट पाहायला मिळाला. एक चौकार आलाय. 2 चेंडू डाट फेकले आणि 2 चेंडू खराब फेकल्यात गोलंदाज रोहित बेंडेने. एकंदरीत 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना डीजे
तर दुसरं षटक पाहायला मिळतोय. पुल्लेंचा चेंडू होता. एक्साइटिंग पॉवर. बॉल गोज ऑन. 6 रन. व्हाट अ गुड शॉट. आपल्यासाठी पॅकर आहेत सागर पाटील. तर आपण नक्कीच स्कोर सांगायचा आहे. 17 धावा. थर्ड अंपायर. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातोय. थर्ड अंपायरची माग केली जाते, परंतु सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था केली सागर पाटील यानं. परंतु खेळाडूंना एक आवाज माझा नक्कीच दिला जाईल की वेस्टेज जेवण आपण कृपया करून घालवू नका. जेवढे संपल तेवढेच घ्या. वारंवार घेतलं तरी चालेल, परंतु आपण वेस्टेज जेवण घालवू नका आणि शिस्त पद्धतीने आपण जेवण घ्या. धन्यवाद. ओव्हर टू जगदीश सर. तर धन्यवाद. जी सूचना आली पहा, सूचनेचं पालन करा. जेवढं आपल्याला खायचंय तेवढंच जेवण करा. वेस्टेज फुकट घालू नका, कारण अन्न परब्रह्म आहे. त्यामुळे आपण जेवढं आपल्या शरीराला लागेल तेवढंच अन्न घ्या आणि सेवन करा. तर जेवणाची सोय या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध असेल. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि नो. तर जर नो चेंडू फेकला आणि पंचांनी जर नो घोषित केला तर 5 धावा मिळतील. हे लक्षात घ्या थ्रोच्या गोलंदाजाला. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. अतिशय चांगला थ्रो पैकी होती. सचिन पाटील यांची डायरेक्ट स्टंपला चेंडू लागलाय आणि फलंदाज बाद. दुसरं विकेटचं पतन. भगनी भागोदरी. हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय. अद्यापर्यंत 2 फलंदाज बाद झाले, म्हणजे सलामीची जोडी बाद झाली आहे. गिरीश चिमणे आणि त्याचबरोबर एकूण 3 फलंदाज बाद झाल्यात. अनिकेत आणि त्याचबरोबर रोहित. नवीन 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईनने खेळून काढतोय. अक्षयसाठी हा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मिड विकेटला होते आणि हा चेंडू गेलाय चौकारासाठी. तर निश्चित पाहिलं तर KGN धमाकामध्ये पाहतोय पहिल्यांदाच यावर्षी मात्र मॅन ऑफ द सिरीज बेस्ट खेळाडूसाठी कलर LED TV या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सचिनजी टीके साहेब खारघरचे आहेत, त्यांच्याकडून
सुपूर्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉफ्या पाहतोय आपण. कैलासवासी सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अतुल महादेव पाटील यांच्याकडून देण्यात आल्या. बेस्ट फलंदाज आणि गोलंदाज याच्यासाठी मात्र महेश चिपलेकर यांच्याकडून 2 कूलर देण्यात आले. त्याचबरोबर पाण्याची मागणी सुद्धा पाण्याची पूर्तता सुद्धा केली आहे. आमच्या आदित्य वॉटर सप्लाय किशोर गोवारी. बॉल दे रे, बॅग घेऊन जा, बॅग घेऊन जा. बॉल गेला हे माया, थांब तिथं, बॉल घे लगेच, घे लगेच बॉल, थांब तिथं. तर पहा चेंडू हरवला फुटला तर चेंडू नवीन देण्यात येईल याची ही सूचना लक्षात घ्या सर्व संघांनी. यंगस्टर बरोबर तर गोलंदाजावरती संशय नोंदवल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय निलेश मात्रेला. एक चौकार एक षटकार पाहतोय आपण. चांगली फलंदाजी होत असताना पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, गती परिवर्तन केलाय, पॅडल स्वीप करतोय, आणखीन एक चौकार आलाय. चांगली फलंदाजी होत असताना यावेळेस मात्र अक्षयच्या बॅटमधून लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार. की आपण घाई करा थोडीशी, कारण आज मात्र या ठिकाणी पहिला उद्घाटनीय दिवस आहे. सामने थोडीशी उशिराने सुरू झाल्यात. तर स्वराज 11चे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचे डीजे समोर. स्वराज 11 आपल्याला परेश मात्रे आमंत्रित करतात. तर तिसरं षटक गोलंदाज मयूर चिमणेचा वापर केला. तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल, पुन्हा एकदा स्वीप करतोय चेंडूला, स्क्वेअर लेगला येतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग. इकडे धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळतोय आपल्याला. आज मात्र सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षकांची मात्र गर्दी पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकच पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन कट करतोय चेंडू, मात्र डिपिच कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थ्रोपैकी येतोय, तोपर्यंत दुसरी धाव घ्यायची होती मात्र नकार दिला जातोय. तर आज मात्र 2 बड्डे बॉय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. विकास गोवारी आणि जीवन मात्रे हे 2 बड्डे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे. ते मात्र या नेक्स्ट मॅच नंतर आपल्याला ते दोन्ही पाहायला मिळतील. फटका तर खेळलाय, जास्त उंची गाठली, दूरवरून क्षेत्ररक्षक मात्र गुणवंत आल्यात नो मॅन लँड्स मध्ये. तोपर्यंत 2 धावा धावपळकावरती अंकित केल्या गेल्यात. तर 46 धावांचं लक्ष्य, 45 धावा बनवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. आणि हा मात्र चेंडू जातोय तो डॉट. तर असे निर्धाव चेंडू फेकावे लागतील जर आपल्याला सामन्यामध्ये वापसी या कमबॅक करायचं असेल तर. चांगले चेंडू फेकणे गरजेचं असेल. इथून मात्र या गोलंदाजाला फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा स्वीप करतोय अतिशय वेगाने, चांगले क्षेत्ररक्षण ऋतिक गोवारी होते.
ऋतिक म्हात्रे होते आणि तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. टोटल धावसंख्या 30 धावा 30. अद्याप येथून 16 धाब्याची गरज आहे. शेवटचा बॉल असेल. चांगला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने प्लेस करतोय. मिड ऑफला अक्षय येतोय आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल. आता मात्र इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी केली होती ती मात्र पाहिलं तर रवी किरण 11 संघाने, ज्याने 45 धाबा कुठल्या 46 धाबांचं लक्ष आणि या 46 धाबांचा पाठलाग करत असताना SP वॉरियर्स म्हणजे योद्धे, आणि त्यांनी मात्र पाठलाग करताना 3 षटकामध्ये चांगली स्थिती निर्माण केली आहे. 31 धाबा कुठल्यात अद्याप गरज असेल ती मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावेची. डीजे आपल्याला पाहायला मिळाले. रोशन म्हात्रे असेल कामोठे टीमच्या वतीने, सोनू पाटील असेल अत्यंत चांगला परफॉर्मन्स, त्याचबरोबर नौपाड्याचा गणेश कोहली याने सुद्धा चांगला रायझिंग स्टार दिले. त्याचबरोबर जुई गावचा मकरंद भगत अद्यापर्यंत युवा खेळाडूंचा या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. गेली सातत्याने 4 वर्ष नवीन खेळाडूंना संधी दिली जाते, संधी मिळाली जाते आणि त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं असतोय. तर निश्चितच यावर्षी मात्र कुठला उद्योन्मुख खेळाडू आपल्या समोर येईल ते पाहणं उचित ठरेल. कारण याच्यातून संधी निर्माण दिली जाते आणि त्याच्यातून मात्र एखादा खेळाडू आला तर त्याला रेग्युलर संघामध्ये स्थान दिलं जातोय. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला अशी स्पर्धा पाहतोय. KGN धमाका 3 गावं एकत्रित करून सलग 4 वर्ष ही स्पर्धा खेळतात. तर चेंडूला ड्राईव्ह करतोय सरळ रेषेत स्क्रीन समोर. 1 धाव कंप्लीट केली आहे. थोडंसं पंबलिंग झालं आहे आणि तोपर्यंत धावची जी संधी होती मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर निश्चितच या वर्षीचा रायझिंग स्टार एखादा खेळाडू पाहायला मिळेल का? मात्र कामोठे टीमच्या वतीने, कामोठे गावाच्या वतीने, कामोठे संघाच्या वतीने जर पाहिला मागाशी त्या खेळाडूला पाहिलं मैदानामध्ये संकेत गोवारी, एक फार कमी वयाचा खेळाडू आहे आणि तो मात्र चांगली सातत्याने कामगिरी करतोय. रेग्युलर संघामध्ये स्थान जर निश्चित पक्क करायचं असेल तर आपल्याला आणखीन मेहनत करावी लागेल, मैदानावरती घाम गाळावा लागेल, तेव्हाच आपण जाऊन मात्र कुठे चांगलं स्थान त्या संघामध्ये निश्चित कराल. फटका चांगला होता, मिस टाइम होतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात. 1 धाव कंप्लीट केले आहे. दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. कारण त्या प्लेअरचा विचार केला तर चांगल्या मोठ्या संघांना मात्र मोठ्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली कामगिरी केली जातोय आणि स्कोर 9 चेंडू 11 धावेची गरज आहे. तर त्याचबरोबर नागेश चिमणेला सुद्धा पाहतोय आपण, एक चांगला युवा गोलंदाज आहे.
आपल्या टीमच्या वतीने चांगला परफॉर्मन्स देत असताना चांगला चेंडू फेकलाय. एका धाब्याची घर आहे. एक धाब एकपटली जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहतोय आपण. एकूण 35 का 36 35 धाबा ना 35 का 36 धाबा झाल्यात. त्याला ते बी 10 धाब्याची गरज आहे. 7 चेंडू 10 धाबा. 7 चेंडू 10 धाब्याची गरज. येथून मात्र चेंडू डॉट फेकलाय. गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. जरा गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अद्यापर्यंत या गोलंदाजाने केलं इम्प्रेस. राकेश चिमणेला पाहतोय. एक युवा गोलंदाज आहे. काय म्हणाल एकंदरीत सुशांत आपण या गोलंदाजाविषयी? नक्कीच नागेश चिमणे अतिशय जबरदस्त 4 वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय, परंतु या गतवर्षीपर्यंत हा नागेश चिमणे अतिशय जबरदस्त उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय आणि ती कामगिरी आपण पाहिली. आता यानंतर या मॅच नंतर 2 बड्डे बॉयज विकास गोवारे आणि जीवन म्हात्रे यांचा बड्डे सेलिब्रेशन केलं जाणार आणि खेळाडूंना विनंती असणार की आपण बॅकस्टेजच्या मागे बॅकस्टेजला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. बड्डे बॉयना सर्वांच्या वतीनं शुभेच्छा दिली जातील. केक्स या ठिकाणी आणले गेलेत. धन्यवाद. तर ज्यांनी जेवणाची आपल्याला सोय उपलब्ध करून दिली ते सन्माननीय केविन ब्लास्टरचे कर्णधार सन्माननीय सागरजी पाटील यांचा आपण धन्यवाद देऊ, कारण आज त्यांच्या वतीने जेवणाची सोय या ठिकाणी केली गेली आहे. अन्नदाते आहेत ते. तर शेवटचं षटक गोलंदाज पाहतोय आपण मयूर चिमणेला. 10 धावा रोकायचे आहेत 6 बॉलमध्ये. तर दुसरीकडे गिरीश चिमणेच्या संघाला धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल हिट करतोय चेंडूला. लॉंग ऑनला आलाय. थोडंसं पम्बलिंग झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. गुड थ्रो. निलेश म्हात्रे होते त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव आली त्यामुळे समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धाबा. या 9 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील, कारण या स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा चेंडू पॅडवर आदलतोय. पंचांकडे अपील केलं होतं. अपीलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. गुड बॉलिंग. लेग बायचा इशारा येतोय. 1 धाव अंकित केली जातोय धावफलकावरती. 4 चेंडू 8 धावा करायच्या. ते मात्र आता या टीमला 12 चेंडू आणि मी म्हणेन 15 धावेची गरज होती, त्यामुळे 5 धावेचं षटक फेकलं मिळालंय. आणि आता मात्र फटका चांगला आहे. झेल होईल का? नाहीये. झेल सुटला जातोय. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नाने यश आलं नाहीये आणि या चौकार. आता मात्र 3 चेंडू 4 धाब्याची गरज आहे SP वॉरियर्स टीमला. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रोपैकी केली आहे की काय? आणि 2 धावा पूर्ण केल्यात. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र या 2 धावा पाहायला मिळतात. समीकरण 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा सामना पाहतोय आपण आणि या कंपल्सरी 2 धावा कराव्या लागतील. 2 चेंडू 2 धावेची गरज. तर येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. इथून मात्र डॉट चेंडू फेकला तर सामना जड जाईल मी म्हणेन SP वॉरियर संघासाठी. आणि जर एखादी धाव आली तर निश्चितच पुन्हा एकदा एका चेंडूवरती 1 धावेची गरज पाहायला मिळेल. मात्र गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचं षटक हाताळत असताना मयूर चिमणे. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे आणि तोपर्यंत आता मात्र 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामना पाहतोय. शेवटच्या बॉलवरती आलाय आणि प्रेक्षकांचा मात्र प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. आत्ता मात्र चेंडू डॉट जाईल की मात्र
एकदा पूर्ण केली जाईल. याच्यानंतर सामना असेल केविन ब्लास्टर विपक्ष स्वराज 11, सागर पाटील विपक्ष परेश म्हात्रे. तर टॉससाठी यायचं आहे. सागर पाटील झालंय का? तर टॉस जिंकलाय केविन ब्लास्टरने. परेश, अच्छा, स्वराजने जिंकलाय. तर चला लवकर क्षेत्ररक्षण लाभा. एक चेंडू एका धाब्याची गरज आहे. सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. इथून मात्र पहिला विजय कोण प्रस्थापित करेल याचं उत्तर मात्र आपल्याला मिळेल. या ठिकाणी पाहिलं तर एका चेंडूमध्ये एका धाब्याची गरज आहे. सामना सुरू करा. तर चला शेवटचा बॉल असेल. या दरम्यान आमचे भाऊ मात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. तर चला एका चेंडूमध्ये एका धाब्याची गरज. जरा जोरदार टाळ्या द्या या चेंडूसाठी. सामना कोणी जिंको. आणि या ठिकाणी पाहतो आपण, या ठिकाणी पहा आणि फलंदाज होतोय बाद आणि सामना जिंकतोय तो रवी किरण 11 संघ. एका चेंडूमध्ये एका धाब्याची गरज होती आणि सामना मात्र त्यांना गमवावा लागतोय SP वॉरियर संघाला. जय हनुमान क्रिकेट संघ हा गाजतोय का मोठे गावाचा. या रायगड जिल्ह्यात टाळ्या मयूरसाठी. 15 धावा, अतिशय जबरदस्त देखण्या 2 षटक फेकले आणि 6 धावा आपल्या संघासाठी जमवल्या अशा मयूर चिमणेला. चला मयूर, सचिन टिके यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मान कॅमेरामॅन WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हेल कुक्काचा एक कुपन, ज्या कुपनवरती 2 कुपका तुम्हाला फ्री मिळतील. मितेश गोंधळी आणि नितेश गोंधळी, गजेंद्र गोंधळी यांच्या माध्यमातून. तसेच हेल एनर्जी ड्रिंक आपण पाहतोय की आपल्याला दिलेत विवेक गोवारे आणि विनय गोवारे यांच्या माध्यमातून. मयूर चिमणे याला पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा असतील. विकास गोवारी आणि जीवन म्हात्रे यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जाणार.